पुणे-बेंगलोर महामार्ग सहापदरीकरणाच्या कामांतर्गत कागल इथल्या दूधगंगा नदीवर भरावाऐवजी वेदगंगा पुलाप्रमाणे दोन्ही बाजूंना किमान 1 किलोमीटरपर्यंत पिलर उभे करण्यात यावेत या स्थानिक नागरिकांच्या मागणीची दखल घेण्यात आली आहे। याबाबतचा सकारात्मक अहवाल दिल्ली कार्यालयाला पाठवला जाईल असं आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे MHI कोल्हापुरातील अधिकारी आणि ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींनी दिलं। कागल नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात महामार्ग कामातील त्रुटी आणि हरकतींबाबत आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। भरावाच्या पुलामुळे भविष्यात पूरस्थिती आणि जीवित तसंच वित्तहानी होण्याचा धोका असल्यानं दोन्ही बाजूंना पिलरचा रस्ता करावा अशी कागल आणि कर्नूर परिसरातील नागरिकांनी ठाम भूमिका घेतली आहे। ब्रिटिशकालीन जुना पूल पाडून दोन्ही बाजूंचा भराव हटवण्यात यावा। महामार्गावरून कर्नूर वंदूरकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाची उंची 5.5 मीटर करावी। कर्नूरकडून निपाणीकडे जाण्यासाठी रस्त्याची योग्य रचना करावी अशी मागणी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून करण्यात आली आहे। लोकांचं नुकसान न करता विकास कामं झाली पाहिजेत असा इशारा यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी दिला।